नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज पाहूया राज्यातील प्रमुख बाजारामधील सोयाबीनचे ताजे भाव। उत्तर महाराष्ट्रातून आपण सुरुवात करूया। जळगाव मसावत येथे आज सोयाबीनला 3,300 ते 3,925 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। शहादा बाजारात भाव पोहोचले 3,251 ते 4,258 रुपयापर्यंत। धुळे जिल्ह्यात सोयाबीन 3,505 ते 4,030 रुपयापर्यंत पोहोचली आहे। नाशिक विभागात स्थिरता दिसून आली। लासलगाव विंचूर बाजारात तब्बल 4,365 क्विंटल आवक झाली असून 3,000 ते 4,316 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। येवला येथे भाव होते 3,800 ते 4,261 रुपये। राहता बाजारातही चांगले भाव मिळाले आहेत, 3,400 ते 4,186 रुपयापर्यंत। मराठवाडा विभागात थोडीशी चढउतार पाहायला मिळाली आहे। बार्शी बाजारात मोठी आवक आली आहे, 7,886 क्विंटल आली आहे। बार्शी बाजारात मोठी आवक आली आहे, 3,400 ते 4,150 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। छत्रपती संभाजीनगर येथे 3,700 ते 4,200 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। लातूर मुरुड येथे 3,800 ते 4,251 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। औसा बाजारात 3,001 ते 4,351 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। बीडमध्ये मात्र घसरण झाली आहे, फक्त 2,450 ते 4,190 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। विदर्भ विभागात काही बाजारात उत्तम भाव मिळत आहेत। अमरावतीत मोठी आवक आली आहे, तब्बल 16,119 क्विंटल सोयाबीन आली आहे। भाव मात्र 3,600 ते 4,266 रुपयापर्यंत मिळाला आहे। अकोला जिल्ह्यात सोयाबीनला 4,000 ते 4,375 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। वर्धा जिल्ह्यात 3,400 ते 4,350 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। हिंगणघाट बाजारात सर्वोच्च भाव मिळाला आहे, 4,511 रुपये। नांदेड आणि हिंगोली भागात पाहूयात। नांदेडमध्ये 3,245 ते 4,155 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। हिंगोली खानेगाव नाका येथे 3,600 ते 4,150 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। जिंतूर येथे 3,700 ते 4,260 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। परतूर येथे 3,835 ते 4,222 रुपयापर्यंत भाव मिळाला आहे। तर शेतकरी बांधवांनो, एकूण पाहता आज राज्यात सोयाबीनचा सरासरी दर 3,800 ते 4,200 रुपयापर्यंत मिळत आहे। काही ठिकाणी उच्च भाव मिळत असल्याने बाजारात थोडी सुधारणा दिसते। पुढील काही दिवस हवामान आणि आवक यावर दरात थोडाफार बदल होऊ शकतो, म्हणून विक्री करताना स्थानिक बाजार समितीचा दर तपासूनच विक्रीचा निर्णय घ्यावा। अशाच शेतीविषयक बातम्या, बाजारभाव आणि कृषी मार्गदर्शनासाठी सत्याची शेती या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।